हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी चॅप्टर नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इलिस्ट्रेशन नंबर 11 पेज नंबर 91 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ 1 एप्रिल 2019 अँड रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ दयानंद लायब्ररी आंबेजोगाई. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बघा आता आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर एक बॅलन्स शीट दिलेली आहे. त्यांनी सांगितले 1 एप्रिल 2019 म्हणजे फॉलोइंग बॅलन्स शीट. आपल्याला एक बॅलन्स शीट दिलेली आहे आणि दुसरं काय दिलेलं आहे तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट एक दिलेलं आहे दयानंद लायब्ररी आंबेजोगाई या संस्थेची. तर ही लायब्ररी आहे आणि या लायब्ररीची बॅलन्स शीट आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे आणि रिक्वायर्ड काय करायला सांगितले, प्रिपेअर करायला सांगितले इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. ह्याच्यावरून कळतं की आपलं करंट इयर कोणतं आहे. तर आपलं करंट इयर आणि प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयर ह्या तीन गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपलं करंट इयर आहे, करंट इयर 2000 इथं बघायचं 20ला संपलं म्हणजे कधी चालू झालं असेल 1 एप्रिल 2019 आणि 2020 हे आपलं करंट इयर आहे. म्हणजे प्रिव्हियस इयर किती असेल, प्रिव्हियस इयर इथं असेल 1 एप्रिल 2018 आणि 2019 ह्याच्या अगोदरचं वर्ष. आणि नेक्स्ट इयर असेल इथं 1 एप्रिल 2020 आणि 21 हे तुमचं नेक्स्ट इयर असेल. तर आता आपल्याला करंट इयरचं काय करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. कोणत्या इयरची तर 2019-20ची. तर आपल्याला इथं एक बॅलन्स शीट दिली. आपण काय करायचं आहे, पेन्सिलने याचं पोस्टिंग करायचं आहे. कॅपिटल फंड तुमच्या लायबिलिटीला येणार आहे. आता सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स जे आपण म्हणजे ही आहे प्री रिसिव्ड म्हणजेच जे आपण ॲडजस्टमेंट असतात सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स किंवा आउटस्टँडिंग हे जर असं असेल तर काय करायचं, पोस्टिंग करताना त्याला कम्पेअर करायचं रिसिट अँड पेमेंट बरोबर. आणि म्हणजे ज्या ॲडजस्टमेंट ज्या तुम्हाला माहिती आहेत त्या ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग असतं, प्रिपेड असतं, असं आउटस्टँडिंग आणि प्रिपेडच असणार आहे किंवा फ्री रिसिव्ड. तर आउटस्टँडिंग दोन प्रकारचं असतं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग इन्कम. इन्कम असेल तर ह्या बाजूला असतं, एक्सपेन्सेस असेल तर ह्या बाजूला असतं. आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे रिसिव्ड इन ॲडव्हान्स असतं किंवा पेड इन ॲडव्हान्स असतं. त्यालाच आपण रिसिवेबल, रिसिवेबल आणि पेएबल असं पण म्हणतो किंवा त्याला प्रीपेड आणि प्री रिसिव्ड असं पण म्हणतो. अशा जर ॲडजस्टमेंट आल्या तर त्याचा विचार करताना कम्पेअर करायचा आहे खाली आणि वर. म्हणजे बॅलन्स शीटला आणि रिसिट अँड पेमेंटला तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. म्हणून ह्याचं पोस्टिंग लगेच नका करू, ह्याला आपण थोडा वेळ सोडून देऊ कारण हे खाली रीड केल्याशिवाय समजणार नाही की ह्याचं काय झालेलं आहे ते. फर्निचर ॲसेटला, बुक्स ॲसेटला, स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प्सचा ओपनिंग बॅलन्स आहे, हा येणार आहे तुमच्या एक्सपेंडिचरला. जो म्हणाला ॲसेटला दिले पण हा ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून तो एक्सपेंडिचरला जाईल. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट इन सेक्युरिटीज. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला, कॅश इन हँड ओपनिंग आहे, घ्यायचा नाही, ह्याचं पोस्टिंग होत नाही, ओपनिंग बॅलन्सचं पोस्टिंग होत नाही. रिसिट म्हणजे मिळाले परत ओपनिंग बॅलन्स आहे, ओपनिंग बॅलन्सचं पोस्टिंग करायचं नाही. त्याच्यानंतर आहे मेंबर्स सबस्क्रिप्शन इन्कमला, एंट्रन्स फीज इन्कमला, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर इन्कमला, हायर टू लेक्चर हॉल म्हणजे रेंट आहे, आपण रेंट रिसिव्ड आहे, रेंट मिळाले हे इन्कमला येणार आहे. इंटरेस्ट ऑन सेक्युरिटीजवरचं व्याज मिळालं कारण रिसिट म्हणजे मिळालं म्हणून इन्कमला. लाईफ मेंबरशिप फीज इन्कमला. सॅलरीज एक्सपेंडिचरला. परचेज ऑफ पोस्टेज स्टॅम्प. आता बघा इथं स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प आहे, ह्याला स्टार करा, ह्याच्यामध्ये ह्याला ॲड करायचं आहे, हे लक्षात ठेवा. हे जाणार आहे तुमच्या एक्सपेंडिचरला. त्याच्यानंतर आहे बुक्सला ह्या स्टार करा कारण हे बुक्स ह्याच्यामध्ये ॲड होणार आहेत ह्या बुक्समध्ये वरच्या. तर पोस्टिंग करताना आपण पहिले ह्याचं करणार आहे म्हणून ह्याला आपण स्टार करतोय. तर इथं ह्या बुक्समध्ये हे बुक्स ॲड होणार आहेत. त्याच्यानंतर म्हणजे हे ॲसेटला जाणार आहे, हे एक्सपेंडिचरला जाणार आहे. तुम्हाला हे लिहून ठेवा पाहिजे तर हे ॲसेटला.
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड बघा, म्हणून म्हणलं होतं तुम्हाला की ॲडजस्टमेंट ज्या असतात त्या रीड नाही करायच्या, म्हणजे पोस्टिंग नाही करायचं. इथं सांगितलं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, लायबिलिटी म्हणजे देणं होतं, देणं राहिलेलं आहे, 2,000 रुपये द्यायचे होते आणि इथं सांगितलं पेड केलं म्हणजे दिलं, म्हणजे द्यायचं होतं देऊन टाकलं, म्हणजे काय राहिलं का देणं वगैरे काय, काहीच नाही राहिलं, म्हणजे व्यवहार इथं संपलेला आहे, ट्रान्झॅक्शन तुमची संपलेली आहे, द्यायचे होते देऊन टाकले. म्हणून ह्याचं पण पोस्टिंग करू नका आणि ह्याचं पण पोस्टिंग करू नका, त्याला स्किप करा. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिटवर इन्व्हेस्टमेंट आहे ॲसेटला, इथं सेक्युरिटीज आहेत, हे फिक्स्ड डिपॉझिट आहे, ह्याचं पोस्टिंग ॲसेटला. फर्निचर ॲसेटला, बट ह्या फर्निचरमध्ये ॲड होईल. हे परचेजेस आहेत, हे परचेजेस काय होतं ह्या ओपनिंग बॅलन्समध्ये ॲड होतं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला, रेंट हे एक्सपेन्सेस आहे म्हणजे रेंट दिलं आहे एक्सपेंडिचरला, कॅश ॲसेटला आणि कॅश ॲसेटला, कारण हा क्लोजिंग बॅलन्स आहे म्हणून. आता इथं सांगितलं आहे डेप्रिशिएशन ऑन बुक्स, बुक्सला अजून एक स्टार करा, डेप्रिशिएशन ऑन बुक्स. त्याच्यानंतर आहे डेप्रिशिएशन ऑन फर्निचर, फर्निचरला पण एक स्टार, नेहमी लक्षात ठेवा बॅलन्स शीटला स्टार करा. त्याच्यानंतर आहे 50% एंट्रन्स फीज, एंट्रन्स फीजला एक स्टार करा. अँड होल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज शूड बी कॅपिटलाइज्ड, आता लाईफ मेंबरशिप फीजला एक स्टार करा. त्याच्यानंतर आहे लायब्ररी हॅड 200 मेंबर्स पेईंग सबस्क्रिप्शन ₹100. आता ही सबस्क्रिप्शनशी रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे, तुम्हाला मी सॉल्व करताना समजून सांगणार आहे. सबस्क्रिप्शन मेंबर्स सबस्क्रिप्शन ह्याला एक आपण स्टार करून ठेवलेला आहे. तर आता बघा इथं पण आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, ह्याच्या सबस्क्रिप्शनशी रिलेशन आहे. मी थोडंसं एक ॲडजस्टमेंट झाल्यानंतर समजून सांगते. द व्हॅल्यू ऑफ अनयूज म्हणजे क्लोजिंग, तुम्ही इथं लिहून ठेवा, क्लोजिंग म्हणजे जो वापरला गेलेला नाही असा. पोस्टेज स्टॅम्प्स आहेत ₹200 म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे, वापरले नाहीत म्हणजे शिल्लक राहिलेत, तर हा क्लोजिंग स्टॉक आहे. तर तुम्ही काय करणार आहे स्टॉक ऑफ परचेजला एक अजून स्टार करणार आहात. ह्या परचेजेस स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प्समध्ये परचेजेस ॲड करणार आहात ये, आणि ह्याच्यामधून हे लेस करणार आहे आणि ह्याचा इफेक्ट 2 होणार आहेत. हे ₹200 परत क्लोजिंग स्टॉक आहे म्हणून तो बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाणार आहे. तर आता बघा ही 4 नंबरची ॲडजस्टमेंट कशी होणार आहे ते समजवते तुम्हाला. 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले 200 मेंबर्स आहेत आणि एका मेंबरची फी आहे किंवा सबस्क्रिप्शन आहे ₹100. 2000 नंबर ऑफ मेंबर्स आणि एकाची फीज आहे ₹100 सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. एका व्यक्तीची ₹100, तर 2000 जणांचे किती, तर ₹2 लाख येत आहेत. हे बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 2 1 2 हे झाले सबस्क्रिप्शन. म्हणजे करंट इयरला आपल्याला वर्गणीच्या स्वरूपात ₹2 लाख मिळायला पाहिजे होते. मिळालेत किती बघा, ₹1,80,000 मिळालेत, 1,80,000 मिळायला पाहिजे होते 2 लाख वर्गणीच्या स्वरूपात. मिळाले किती, रिसिव्ह झाले 1,80,000 म्हणजे. आणि बघा अजून एक ह्याचा संबंध आहे, म्हणजे काय आहे तर आता थोडंसं काळजीपूर्वक बघा, मी तुम्हाला परत एकदा समजून सांगते थोडंसं. इथं बघा तुमचं हे करंट इयर आहे, तुम्ही इथं असं समजूया की आपण 12वीला आहात आणि इथं तुम्ही 11वीमध्ये होता, 12थमध्ये होता आणि इथं तुम्ही FYला जाणार आहात किंवा 13वीला जाणार आहात. तर इथं असताना ही 12वीची फी जी ₹3,000 होती ती ॲडव्हान्समध्ये तुम्ही अगोदरच भरलेली आहे. म्हणजे अगोदर कधी भरणार, इथं भराल का इथं भराल, 11वीत असताना भराल. FYला असताना ॲडव्हान्समध्ये नाही भरत आपण ॲडव्हान्समध्ये कधी फी भरतो तर जेव्हा तुम्ही 11thला होता, असं समजूया एक्झाम्पल म्हणून बघतोय आपण. तुम्ही जर 11thला होता तेव्हा तुम्ही 12वीची अगोदरच ॲडव्हान्स फी भरलेली आहे. म्हणजे ती फी कुठल्या इयरची आहे तर 12ची आहे, म्हणजे करंट इयरची आहे. आपण काय करतो, करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती आहे, किती मिळालं तर 1,80,000. 1,80,000मध्ये तुम्हाला 3,000 पण 11वीत असतानाच मिळालेली आहे. म्हणजे मला 12वीची फी 1,83,000 टोटल मिळालेली आहे. हे लक्षात घ्या. हे 3,000 जे दिसतं इथं रिसिव्ड इन ॲडव्हान्स, रिसिव्ह झालेलं आहे ॲडव्हान्समध्येच, अगोदरच ॲडव्हान्समध्ये. म्हणजे ती फी कुठली आहे तर करंट इयरची प्रिव्हियस इयरला मिळालेली आहे.
ही कळतंय का बघा. करंट इयरची जी फी होती ती प्रिव्हियस इयरला ॲडव्हान्समध्ये मिळाली, म्हणजे ॲडव्हान्स मिळाला म्हणजे ती फी आहे कुठली, तर ती किंवा सबस्क्रिप्शन आहे कुठलं, तर ते 2020चं एक करंट इयरचं आहे. म्हणजे आत्ता सांगितलं आहे की रिसिट म्हणजे मिळाले 1,80,000 आणि जेव्हा तुम्ही 11th होता तेव्हा 3,000 रुपये मिळाले, म्हणजे टोटल किती मिळाले करंट इयरला 1,83,000. मग काय करायचं आहे इथं 2 लाख मायनस 1,83,000 मिळायला पाहिजे होते 2 लाख रुपये, मिळाले 1,83,000, म्हणजे नाही मिळाले तेवढे आउटस्टँडिंग आहेत 7,000 आणि 17,000 मायनस केलं मी, 17,000 आउटस्टँडिंग आहेत करंट इयरचे. आउटस्टँडिंग आपण काय करतो सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो आणि सेकंड इफेक्ट सरळ करतो. तर मग काय करूया आपण सबस्क्रिप्शनला एक स्टार करूया अजून एक आणि इथं लिहूया 17,000 आउटस्टँडिंग. 17,000 आउटस्टँडिंग आहे. तर आपला क्वेश्चन रीड करून झाला. आता आपण सॉल्व करणार आहोत. सॉल्व करताना सगळ्यात पहिलं पोस्टिंग करायचं आहे आणि बॅलन्स शीटपासून सुरुवात करायची आहे. मग मी इथं आन्सर सोल्युशन तयार केलेलं आहे. मी इथं लिहिते सोल्युशन इन द बुक्स ऑफ दयानंद लायब्ररी अंबेजोगाई. त्याच्यानंतर आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 आणि इथं आहे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. हे तुम्हाला माहिती आहे काय काय प्रिपेअर करायचं आपण मगाशी बघितलं. पोस्टिंग करताना आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटचं पोस्टिंग करूया. ॲसेटला आहे फर्निचर, अमाऊंट आहे 50,000, 2 स्टार आहे, 4 लाईन सोडा, 1 2 3 3च लागतात पण आपण एक एक्स्ट्रा सोडू. त्याच्यानंतर आहे बुक्सची अमाऊंट आहे 6,50,500. त्याच्यामध्ये 2 स्टार आहेत, 4 लाईन सोडूया आपण. त्याच्यानंतर आहे स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स, हे येणार आहे एक्सपेंडिचरला. हे लक्षात ठेवा जेव्हा आपण ॲसेटला आपल्या एकतर एक्सपेंडिचर असतात किंवा ॲसेट असते. मग इथं लिहिणार आहोत आपण टू ओपनिंग स्टॉक ऑफ पोस्टेज किंवा नुसतं ओपनिंग लिहिलं तरी चालेल. स्टॉक ऑफ पोस्टेज आणि ब्रॅकेटमध्ये लिहायचं ओपनिंग, स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प. ब्रॅकेटमध्ये लिहायचं ओपनिंग. अमाऊंट आहे त्याची 500 रुपीज. इनरला लिहिणार आहोत आपण कारण हा ओपनिंग स्टॉक आहे, त्याच्यामध्ये ॲड होणार आहे म्हणून 3 लाईन खाली लागणार आहे. तुम्ही 4 सोडल्या तरी चालतील, एखादी एक्स्ट्रा गेली तरी चालेल. 3 लाईन त्याच्या खाली लागणार आहेत कारण त्याला 2 स्टार आहेत म्हणजे 3 लाईन लागतात. तर आपण पोस्टिंग केलं. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट इन सेक्युरिटीज, अमाऊंट आहे 7,000 आउटरला. त्याच्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ओपनिंग आहे, त्याचं पोस्टिंग आपण करत नाही. नंतर रिसिटला जायचं आहे. रिसिटला परत कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक आहे, त्याचं पोस्टिंग करायचं नाही कारण ते ओपनिंग आहे. त्याच्यानंतर आहे सबस्क्रिप्शन, मेंबर्स सबस्क्रिप्शन, ते येणार आहे इन्कमला. आपण इथं लिहू बाय मेंबर्स सबस्क्रिप्शन. अमाऊंट आहे 1,80,000. तर आपली लायबिलिटी साईडचं राहिलं आहे पोस्टिंग करायचं. तर हे जे रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे हे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कारण ही करंट इयरची फी आहे म्हणून इथं लिहा रिसिव्ड इन ॲडव्हान्स. अमाऊंट आहे 3,000 ॲड केल्यानंतर खाली येणार आहे 1,83,000. आतमध्येच ठेवायचं आहे कारण ह्याला 2 स्टार आहेत, एक ॲडजस्टमेंट झाली. हे आपण कुठं लिहिलं, हे इन्कमला लिहिलं, हे आपण लिहिणार नाही. आता कॅपिटल फंड एक लायबिलिटीला लिहायचा राहिला, आपण इथं लिहूया कॅपिटल फंड. कॅपिटल फंड अमाऊंट आहे 7,50,000. तर आता ह्याला ना ॲडजस्टमेंट आहे, इथं सांगितलेलं आहे बघा
काय काय सांगितलेलं आहे, 2 ॲडजस्टमेंट आहेत. कॅपिटलला आपण इथं 2 स्टार करूया कॅपिटलला, कारण एंट्रन्स फीजची एक आहे आणि लाईफ मेंबरशिप फीजची एक आहे. 2 ॲडजस्टमेंट आहेत म्हणून आपण काय केलं, इथं कॅपिटलला 2 स्टार केले, म्हणजे 4 लाईन त्या स्टारच्या आणि 1 लाईन आपण सरप्लस किंवा डेफिसिट ॲड किंवा लेस करणार आहोत, त्याच्यासाठी 4-5 लाईन आपण स्किप केलेल्या आहेत. तर आता ह्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालं. ह्या साईडला आलेलं आहोत आपण रिसिटला, त्यातलं काय केलेलं आहे, मेंबर सबस्क्रिप्शन लिहिलं. त्याच्यानंतर हे 3000 आपण इथं ॲड केलेले आहेत कारण हे करंट इयरचे आहेत म्हणून. त्याच्यानंतर आहे एंट्रन्स फीज 30,000, त्याच्या खाली 1 लाईन सोडायची, 1-2 लाईन सोडा, बाय एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीज अमाऊंट आहे 30,000 इनरला, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. 1 लाईन सोडा. त्याच्यानंतर आहे सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. ओल्ड न्यूजपेपर 2000 आउटरला, कारण ह्याला ॲडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर आहे हायर टू लेक्चर हॉल बाय, हायर म्हणजे रेंटने आपण काय केलेलं आहे, दिलेलं आहे कोणाला तरी. हायर टू हायर ऑफ आहे, हायर ऑफ लेक्चर हॉल. अमाऊंट आहे 10,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. इंटरेस्ट अँड सिक्युरिटीज 5,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे लाईफ मेंबरशिप फीज. मेंबर्स आहे, मेंबर्स फी लिहिलेलं आहे, ठीक आहे. 10,000 इनरला, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आहे सॅलरीज एक्सपेंडिचरला. अमाऊंट आहे 24,000 आउटरला, कारण त्याच्यावर स्टार नाही आहे. त्याच्यानंतर आहे परचेज ऑफ पोस्टेज स्टॅम्प 1,500. ह्याच्यामध्ये फक्त लिहा ॲड परचेजेस. $1,500. टोटल झाली किती, 2,000. पोस्टिंग करतोय, एकदाच होणार आहे. त्याच्यानंतर परचेज ऑफ पोस्टेज स्टॅम्प. बुक्स परचेज केलेले आहेत ॲसेटला, बुक्समध्ये लिहायचं ॲड परचेजेस. बुक्सची अमाऊंट आहे 1 लाख. आतमध्येच लिहायचं आहे कारण त्याला स्टार आहे बघा, इथं बुक्सला 2 स्टार आहेत म्हणून 7,50,000, कारण 50,500 ह्याच्यावर डेप्रिशिएशन आहे. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड. इथं आउटस्टँडिंग होतं, इथं पेड केलं, म्हणजे द्यायचे होते देऊन टाकले म्हणून याचं पोस्टिंग होणार नाही. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट. $50,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे फर्निचरमध्ये आपण ॲड करू ॲड परचेजेस. अमाऊंट आहे 30,000. ॲड करून आपण आतमध्येच ठेवणार आहोत, कारण त्याच्यावर अजून डेप्रिशिएशन आहे. कारण फर्निचरला तुम्ही 2 स्टार केलेले आहेत. ही एक झाली ॲडजस्टमेंट, अजून एक आहे म्हणून आपण आतमध्ये ठेवणार आहोत. आपण पोस्टिंग करतोय म्हणून त्याचे डबल इफेक्ट होत नाहीत.
प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला प्रिंटिंग अँड स्टेशनरीची अमाऊंट आहे 6,000 आउटरला. टू रेंटची अमाऊंट आहे 18,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे बॅलन्स कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ॲसेटला. नुसतं कॅश लिहिलं तरी चालेल आणि बँक लिहिलं तरी चालेल, किंवा कॅश इन हँडला असं पण लिहू शकता. नुसतं कॅश लिहिलं तरी चालेल आणि कॅश ॲट बँक असं पण लिहू शकता. अमाऊंट आहे 9,500 आणि 43,000. पोस्टिंगमध्ये काय राहिलं आहे का चेक करते मी एकदा. काय नाही, आता ॲडजस्टमेंट करूया. इथं काय राहिलं आहे का, नाही हे झालं. आता आपण इथं आहे डेप्रिसिएशन ऑन बुक्स. डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे बुक्सवर, तर करूया आपण. इथं बुक्स बघा, इथं आहे 6,50,000 डेप्रिसिएशन ऑन बुक्स ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम. एका वर्षाला 10% व्याज डेप्रिसिएशन आहे. तर डेप्रिसिएशन काढायचं आहे 6,50,500 इंटू 10% आणि 1 इयरचं काढायचं आहे, म्हणजे इथं मंथ येत नाहीत. तर अमाऊंट आली तुमची 6,50,500 म्हणजे 65,550. हे झालं तुमचं डेप्रिसिएशन 1 इयर. एका वर्षाचं डेप्रिसिएशन एवढं आहे ह्या बुक्सवरचं, की जे ओपनिंगला होतं. म्हणजे तुम्ही पूर्ण 1 वर्ष वापरलेलं आहे ते डेप्रिसिएशन. पूर्ण बुक्स वर्षभर वापरलेली आहेत. कारण हे मागच्या वर्षी म्हणजे जेव्हा आपलं इयर चालू झालं तेव्हा तुमच्याकडं एवढे बुक्स होते आणि ते इयर संपेपर्यंत तुम्ही वापरलेलं आहे. म्हणून हे 1 वर्ष तुम्ही यूज केले बुक्स, त्याचं डेप्रिसिएशन आलं 65,050. 1 इयरचं डेप्रिसिएशन आहे. आणि हे जे बुक्स तुम्ही, हे झालं पहिलं डेप्रिसिएशन. दुसरे जे बुक्स आहेत ते परचेज केलेत. कधी केलेत बघा, 1 लाखाचे बुक्स इंटू 10% इंटू, आता इथं करताना महिने बघायचे. कधी परचेज केले तर ऑक्टोबरमध्ये, 10 महिने म्हणजे ऑक्टोबरच्या पुढं जावा बघा. इथं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च किती महिने आहेत तर 31 मार्च. खरेदी कधी केलं 1 ऑक्टोबरला. 1 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर पण पकडायचा. 1 2 3 4 5 6 मंथ. किती महिन्याचं डेप्रिसिएशन, 6 महिन्याचं डेप्रिसिएशन. 6 1 जा 6, 6 2 जा 12. ह्या झिरोला हा झिरो कट झाला, ह्या झिरोला हा झिरो कट झाला. 2 1 जा 2, 2 5 जा 10, 1 2 3, 1 2 3. 5,000 आलं डेप्रिसिएशन. ही एक अमाऊंट आपल्याला मिळाली डेप्रिसिएशनची आणि ही एक मिळाली डेप्रिसिएशन. टोटल डेप्रिसिएशन कसं काढायचं, टोटल डेप्रिसिएशन ऑन बुक्स हे प्लस हे 65,050 प्लस 5,000 0 5 0 5 आणि 5 10 6 आणि 1 7 70,050 रुपये. टोटल डेप्रिसिएशन आहे 70,000. तर डेप्रिसिएशन आपल्याला इथं लिहायचं आहे, बुक्समधून लेस करायचं आहे. बुक्स नीट बघा, चुकून तुम्ही फर्निचरला कराल. स 70,050. तर मायनस करायचं आहे. मायनस करताना व्यवस्थित करा, चुकलं तर मग तुमची बॅलन्स शीट क्लोज होणार नाही. आपण करूया. इथं किती आहे बघा, मायनस करतोय 7,50,500 मायनस 70,050 मायनस 70,050. अमाऊंट आहे 6,80,450.
आता ह्या डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट कुठं होणार आहे? एक्सपेंडिचरला. एक्सपेंडिचरला 70,050 टू डेप्रिशिएशन ऑन बुक्स. ₹70,050 डेप्रिशिएशन आपण लिहिलं. आता सेकंड ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 8.5% पर ॲनम. तर सेम असंच आपल्याला बुक्सवर पण काढायचं आहे, फर्निचरवर काढायचं आहे. इथलं जे फर्निचर होतं ही ॲडजस्टमेंट ह्याला आपण म्हणू ए आणि ह्याला म्हणू बी. बी म्हणजे इथं फर्निचर ॲट द रेट ऑफ 8.5% पर ॲनम. डेप्रिशिएशन आहे 8.5%. फर्निचरची व्हॅल्यू बघा इथं किती आहे? 50,000. हे 1 वर्ष नेहमी लक्षात ठेवा, जे बॅलन्स शीटला आहे त्याच्यावर 1 वर्षाचं डेप्रिशिएशन काढायचं, कारण 1 वर्ष पूर्ण तुम्ही ते बुक्स नाही फर्निचर यूज करता. म्हणून 8.5/100. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, म्हणजे इथं तुम्ही काय करायचं आहे? 500 × 8.5 आणि पॉईंट काढून मल्टिप्लाय करायचं, किंवा तुम्ही सोप्या भाषेत करायचं असेल तर तुम्ही असं पण करू शकता. बघा आपण इथं करून दाखवते. 8.5 × 500 आहे ना, म्हणजे क्वेश्चन असं आहे 500 × 8.5. आपण काय करायचं? उलटं करायचं, इंटू फक्त 5ने करायचं. आता बघा 5 5 जा 25, 5 8 जा 40, 40 + 2 42. आता 1 झिरो सोडून इथं पॉईंट आहे, पण 500 आहे, ह्याच्यावर 2 झिरो आहेत, मग ॲन्सरवर पण 2 झिरो द्यायचे. आणि 1 नंबर सोडून डॉट आहे, इथं पण 1 नंबर सोडून डॉट द्यायचा, म्हणजे युनिट प्लेस सोडून. म्हणजे ॲन्सर आलं 4250.1. एवढं डेप्रिशिएशन येतं आहे. 4,250. 4,000 याचा आन्सर आहे 4,250. तुम्हाला हे काढता येते का बघा. तर हे आहे आपलं डेप्रिसिएशन 1 इयरचं. आता आपण हे पहिलं काढलं. आता दुसरं एक फर्निचर आपण परचेज केलेलं आहे 30,000 रुपयाचं. 30,000 × 8.5%. आता बघायचं किती महिने यूज केलं, कधी खरेदी केले, तर 7 म्हणजे जुलैमध्ये, 1 जुलै. म्हणजे तुम्ही इथून कॅल्क्युलेट करू शकता. 1 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. 31 मार्चला आपलं इयर संपतं. किती महिने झाले बघा. 1 तारखेला खरेदी केलेला आहे, म्हणजे किती महिने तुम्ही वापरले. ज्या दिवशी खरेदी करता तिथून पुढं वर्षभर वापरता, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 मंथ्स × 9 / 12. आता आपण कॅल्सीवर काढून बघू, किंवा असं पण तुम्ही काढू शकता बघा. 1 2 0 1 2 0 9 3 जा 9 3 4 जा 12. आता तुम्ही ह्या 4ने ह्याला मल्टिप्लाय करू शकता, किंवा तुम्ही हाताने काढत असाल तरी पण काढू शकता. 4 पंचवीस 4 24 4 7 28 4 7 28 29 30 2 राहिले. 4 25 75 येते. म्हणजे तुम्ही इथं असं करू शकता 75 × 8.5 × 8.5 × 3. आपण इथं कॅल्सीवर करू, थोडं व्हिडिओ लेंदी व्हायला नको म्हणून. 8.5 × 3. तर आन्सर आलेला आहे 1912.5. एवढं डेप्रिशिएशन आलेलं आहे. किती महिन्याचं? तर 9 महिन्याचं. मग काय करायचं आहे आपल्याला? हा जो 1912 आणि इथं किती आहे बघा 4,250. ह्या दोघांचा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर आपण ॲड करून घेऊया. किती येते बघू. 4,250 हे डेप्रिशिएशन प्लस हे 1912 किती येते बघू. 2 5 आणि 1 6 9 10 11 1 हातच्याला 1 4 आणि 1 5 आणि 1 6. एवढं टोटल डेप्रिशिएशन आहे. टोटल
डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. आता नीट बघा, इथं 0.5 आहे. जर बॅलन्स शीटला तुमच्या 1 रुपया कमी पडला तर ह्या डेप्रिशिएशनचं 3 होईल. ॲक्च्युली 3 व्हायला पाहिजे, पण त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बॅलन्स शीट जर नाही क्लोज झाली तर 1 रुपया वाढवा, नाही तर वाढवू नका. तर काय करूया आपण, इथं डेप्रिशिएशन लिहूया, लेस डेप्रिशिएशन. अमाऊंट आहे 6162. 6162 मायनस करून घेऊया. 8 आणि 2 10ची 0 हातच्याला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10ची 0 हातच्याला 1, 2 2 8, 8 आणि 2 10, 7 7 8 9 10 आणि 7, 73,838. तर हे डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट होणार आहे तुमच्या एक्सपेंडिचरला. इथं लिहिणार आहोत आपण टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. अमाऊंट आहे 6,162. हे डेप्रिशिएशनच्या अमाऊंटचं पोस्टिंग क्रॉस होतं म्हणून ते डेबिटला गेलं. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय आहे बघूया आपण. 50% एंट्रन्स फीज अँड होल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज शुड बी कॅपिटलाइज झालेला आहे. एंट्रन्स फीज बघूया, इथं आहे 50%. इथून काढायचे पैसे आणि कॅपिटलमध्ये टाकायचे, म्हणजे इथून जाणार म्हणून इथं लेस करायचं आहे. 50% कॅपिटलाइज. 50% 30,000वर 50% म्हणजे 15,000 येईल. ओरली पण येईल, हाफ करायचं आहे. 30,000 इंटू 50%, 15,000 रुपये ह्यातून काढायचे आणि कॅपिटलमध्ये टाकायचे. म्हणजे इथून 15,000 गेले, 30मधून 15 गेले, 15 राहिले. बघा 30 - 15,000 येतं. आता हे काय करायचं आहे तुम्हाला, कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे. इथं लिहिणार आहोत आपण ॲड एंट्रन्स फीज. $15,000 ॲड करून लगेच खाली घेऊ. 5 आणि 1 6, 7,65,000. आता आपल्याला पुढं अजून एक सांगितलंय त्यांनी, लाईफ मेंबरशिप फीज आहे ही होल अमाऊंट म्हणजे सगळीच्या सगळी, म्हणून इथून आपण म्हणणार आहोत लेस कॅपिटलाइज. होल अमाऊंट म्हणजे सगळी 10च्या 10 आणि बाहेर येणार आहे नील, किंवा तुम्ही डॅश पण देऊ शकता. सगळी अमाऊंट आपली कॅपिटलाइज केलेली आहे, म्हणजे त्याचं भांडवलीकरण केलं, म्हणजे तुमची लाईफ मेंबरशिप फीज राहिलेली नाही. म्हणून इथं लिहा लाईफ मेंबरशिप फीज. लाईफ मेंबर्स फीज नुसतं फी लिहिलेलं होतं त्यांनी, माझ्याकडून येस लागलेलं आहे. 10,000 ॲड करून आतच ठेवा. 6 आणि 1 7, 7,75,000. 7,75,000. आता आपल्याला काय करायचं आहे, अकाउंटला पुढची नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघायची आहे. लायब्ररी हॅड 200 मेंबर्स पेईंग सबस्क्रिप्शन ₹100 ईच. ही तुम्हाला मी मगाशी दाखवलेली होती, तरी पण दाखवते की त्यांनी सांगितले 2,000 हे नंबर ऑफ मेंबर्स आहेत. एका मेंबरची फी ₹100 आहे किंवा सबस्क्रिप्शन. मग किती झाले बघा, 2 1 जा 2, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 2 लाख रुपये हे टोटल सबस्क्रिप्शन आपल्याला मिळायला पाहिजे. पण मिळालं किती, तर 1 लाख रुपये आणि 1,80,000 रुपये मिळालं. इथं दाखवले बघा रिसिप्टला, इथं 1,80,000 रुपये मिळाले आणि 3,000 रुपये
1,80,000, 10 जास्त झाला. 3,000 रुपये पहिलेच मिळालेले आहेत की जेव्हा प्रिवियस इयरला 3,000 रुपये मिळालेत, करंट इयरचे अगोदरच मिळालेत, म्हणजे 1,83,000 करंट इयरला मिळालेत. मग काय करायचं आहे, मिळायला पाहिजे 2,00,000, मिळाले 1,83,000, म्हणजे मिळायला पाहिजे 2,00,000 रुपीज. मिळाले किती? 1,83,000. म्हणजे नाही मिळाले किती? तर 17,000. 17,000 हे आउटस्टँडिंग आहेत करंट इयरचे. करंट इयरचे 17,000 अजून मिळालेले नाहीत. मग काय करणार आहोत आपण, जे सबस्क्रिप्शन आहे इन्कमला, ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करणार आहात, कारण करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे. तुम्ही करंट इयर इथं लिहू शकता. 2,000 आपलं करंट इयर आहे. 1920 17,000 ॲड करून आपल्याला बाहेर काढायचे आहेत. अमाऊंट बघा किती येते, 1 2 3 0 ॲड करतोय. 7 आणि 3 10, 8 आणि 1 9 1 10 आणि 2,00,000 रुपये बरोबर आले. आणि 2,00,000 आपल्याला करंट इयरचे सबस्क्रिप्शन आहे. आपण इथं वर्किंग करून पण बघितलं किती मिळायला पाहिजे होते, 2,00,000. तर अमाऊंट आली बरोबर 2,00,000. तर करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे, त्याचा इफेक्ट सरळ होतो, म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. इथं लिहिणार आहोत आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहू शकता करंट इयर, किंवा इयर पण टाकू शकता. अमाऊंट आहे 17,000, 17,000 रुपये आउटस्टँडिंग आहेत. त्याच्यानंतरची आहे द व्हॅल्यू ऑफ अनयूज पोस्टेज स्टॅम्प वॉज ₹200. आता अनयूज म्हणजे काय आहे, तर न वापरलेला पोस्टेज स्टॅम्प आहे, म्हणून आपण त्याला क्लोजिंग स्टॉक म्हणतो. तो लेस करणार आहोत स्टॉक ऑफ पोस्टेजमधून लेस क्लोजिंग स्टॉक. 200 रुपीज बाहेर येणार आहेत 1,800 रुपीज. क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट ॲसेटला होतो. क्लोजिंग स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प. ₹200. आता आपले ॲडजस्टमेंट झालेले आहेत. आपल्याला आता क्लोज करायचं आहे. क्लोज करूया, बघूया. फक्त एकदा चेक करते सगळे अमाऊंट बाहेर आलेत का. फक्त कॅपिटल आत राहतं. आलेत. आपण इथून क्रेडिट साईड आहे 2,00,000 प्लस 15,000 प्लस 2,000 प्लस 10,000 प्लस 5,000 2,32,000. एका पेजवर मी तुम्हाला करून दाखवते. इथं बघूया, हे आहे क्रेडिट साईडची टोटल 2,32,000. आता डेबिटची करूया आपण. डेबिटची किती येते बघू. डेबिटची 1,800 प्लस 24,000 प्लस 6,000 प्लस 18,000 प्लस 70,050 प्लस 6,162. टोटल आलेली आहे आपली 1,26,012 रुपीज. ही डेबिटची टोटल आहे. दोघांचं मायनस करायचं आहे. 2,32,000 1,05,988. आता ही डेबिटची छोटी आहे टोटल, किंवा कमी आहे, म्हणून ह्याला आपण सरप्लस म्हणणार आहोत. सरप्लस. तर सरप्लसची अमाऊंट आपण पहिलं काय करू, इथं क्लोज करूया. $2,32,000 दोन्ही साईडला इक्वल लिहायचं आहे. जो डिफरन्स आला त्याला म्हणायचं आहे टू सरप्लस. किंवा तुम्ही म्हणू शकता एक्सिस
excess of income over expenditure हे नाही म्हणलं तरी चालेल, हा सरप्लस आहे, ह्याला इथं आपण स्टार करूया. 1,05,998. मग हा सरप्लस आहे. सरप्लस काय करणार आहोत, कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. ॲड सरप्लस 1,05,998. आपण टोटल करून बाहेर काढू. 7,75,000 प्लस 1,05,998. 8,80,998. आता ह्या साईडची टोटल एवढीच येणार आहे इथं. 8,80,998. आता आपण ॲसेटची करून बघूया किती येते. ती जर बरोबर आली तर समजायचं आपला आन्सर बरोबर आहे. 73,838. त्याच्यानंतर आहे प्लस 6,80,450. त्याच्यानंतर आहे 7,000 प्लस 50,000 प्लस 9,500 प्लस 43,000 प्लस 17,000 प्लस 200 प्लस 200. तर टोटल आपली बरोबर आलेली आहे 8,80,998. आपला आन्सर करेक्ट आहे. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. धन्यवाद.